नमस्कार मित्रांनो, आज आपलं अप्रोच स्वागत आहे। आज आपण पुदिन्याचे ज्यूस बघणार आहोत। पण जर तुम्ही अप्रोच स्पीच चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे पुदिन्याचा ज्यूस कसा करायचा तो। 1 वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत मी आणि 3 चमचे गूळ घेतलेला आहे। हा बारीक किसून घ्यायचा गूळ किंवा सुरीने असा थोडा थोडा कातरून घ्यायचा। आता मी 3 चमचे घेतलेला आहे। तुम्हाला गोड कमी लागत असेल तर थोडं गूळ कमी घेतला तरी चालेल, जास्त लागत असेल तर थोडा गूळ वाढवला तरी चालेल। आता हे सोंद मीठ घेतलेलं आहे मी, तुम्ही साधं मीठ टाकलं तरी चालेल। हे मी अर्ध्या चमच्यालाही कमी घेतलेलं आहे। अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। आता ही पुदिन्याची पानं आहेत ना, स्वच्छ धुवून घ्यायची। मी धुवून घेतलेली आहेत। आता हे आपल्याला सगळं आहे ना मिक्सरला फिरवायचंय। हे बघा, आता पुदिना, गूळ, चाट मसाला, मीठ आणि लिंबू पण मी ह्याच्यातच पिळलेला आहे। आता पाणी न घालता ह्याला पूर्ण असं बारीक, कारण पुदिन्याला आणि गुळाला पण पाणी सुटतं, एकदम बारीक हे करून घ्यायचं। त्याचं एकदम पेस्ट करायची। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचापेक्षा कमी असं जिरं टाकलं तरी चालेल। ते जिरं पण ह्याच्यामध्ये फिरवायचं। हे बघा, आता पाणी न घालता अशी त्याची पेस्ट झालेली आहे। त्याने काय होतं, जिरं आणि आपण लिंबू वगैरे सगळं गूळ टाकलेला असतो ना, ते सगळं एकदम बारीक होतं। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा फिरून घ्यायचं। हे बघा, आता मी थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला ज्यूस झालेला आहे। अशा प्रकारे आपलं पुदिन्याचे ज्यूस झालेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।